मनावीत मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैंचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. जय जय रघुवीर समर्थ. तर शिवशरणात मित्रांनो, आज आपण बनवतोय साधा सिंपल असा मुरमुऱ्याचा चिवडा. साधा सिंपल आहे पण मस्त झणझणीत तिखट असा बनवला आहे मी. तर यासाठी आपल्याला पहिले घ्यायचेत मुरमुरे. कोणी ह्याला चुरमुरे म्हणतं, कोणी आणखी काय म्हणतं. तर ते मस्त मुरमुरे पहिले छानपैकी 1-2-3 मिनटं परतून घ्यायचेत, म्हणजे थोडेसे कुरकुरीत होतील. आपण भाजून घ्यायचेत त्याला थोडंसं, 2च मिनटं बरं का, जास्त नाही. छान त्याला मस्त भाजून घेऊया. तुम्हाला किती करायचे त्या ह्याच्यानुसार. मी जवळपास 1 किलो मुरमुऱ्याचा चिवडा बनवला इथे. तर मग त्यासाठी आपण पहिले आता तेल घेतलंय. त्या तेलामध्ये पहिले शेंगदाणे, मग परत डाळं, परत खोबऱ्याचे तुकडे, तुम्हाला जे आवडत असेल वेगळं वेगळं ते तुम्ही सगळं छानपैकी थोडंसं एक मिनिटासाठी असं तळून घ्यायचं. आता आपण ह्यात मनुके, परत काजूचे तुकडे, खोबऱ्याचे तुकडे, डाळवं किंवा फुटाण्याची डाळही म्हणतात काही ठिकाणी, हे आणि शेंगदाणे हे सगळं तळून घेऊन आपण जे मुरमुरे भाजून घेतले होते त्यामध्ये आपण हे ओतून दिलं. आणि आता हे मक्याचे पोहे, हे आपल्या आवडीनुसार मी मस्त 2 वाट्या मक्याचे पोहे घेतले होते, कारण मला खूप जास्त आवडतात म्हणून. तर मग हे मक्याचे पोहे तळून घेतले. आणि हा आहे कढीपत्ता, तोही तुम्हाला, मला जेवढा जास्त आपण हा चिवड्यामध्ये टाकू तेवढा चिवडा छान लागतो. आणि हा कढीपत्ता पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा, नाहीतर मग आपला चिवडा नम होईल किंवा तो साजाळून जाईल. आणि यात लसणाच्या पाकळ्यात त्या पूर्णपणे सोलायच्या नाहीयेत, ते थोडं थोडं सोलून आपण फक्त ठेचून घेतलं एक. आणि मग राहिलेल्या तेलामध्ये गॅस बंद करायचा. ते तेल गरम असणार, तर तेव्हा त्यात चवीनुसार तिखट, चिवडा मसाला, परत मीठ आणि हिंग हे सगळं मी त्यात ओतून घेतले आणि गॅस बंद केलाय. ते तोपर्यंत परतून घेतलं जोपर्यंत मला जे त्यात सगळे मसाले टाकलेले आहेत त्याचा कच्चेपणाचा वास गेल्यासारखा वाटला. आणि आपल्या चिवड्यामध्ये ओतून द्यायचं. आणि आता आपण चिवडा मस्त छान मिक्स करून घेऊया. आणि हे मिक्स बऱ्यापैकी झालं तर मग सगळ्यात शेवटी आपण त्यात पिठी साखर, ती पण आवडीनुसार, जास्त पण टाकू नका, गोड वगैरे जास्त चांगलं लागणार नाही. तर थोडीशी पिठी साखर आणि सगळ्यात शेवटी फरसाण, हे आवडीनुसार आहे आपल्या. जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही. असाही चिवडा खूप छान लागतो. माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी ते त्यात मिक्स केलं. आणि अशा प्रकारे आपला चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा, चुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे. तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शेअर तर आवर्जून करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आपली ही सिंपल रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.